पण जेव्हा ई बिल बनवलं, ई बिलचा विषय बघितला होता, तर ई बिलमध्ये कुठल्याही प्रकारची डिस्क्रिपन्सी सापडली तर त्याच्यावरती हा सेक्शन जो आहे हा डिटेन्शन, सीझर, रिलीज ऑफ गुड्स अँड कन्व्हेन्स इन ट्रान्झिट, म्हणजे ज्यावेळेस कुठल्याही वाहतूक होते मालाची त्यावेळेस नॉट विथ एनिथिंग कंटेन इन दिस ॲक्ट, डिटेन्शन ऑफ गुड्स कन्व्हेन्स, ते वाहन आणखीन ती गाडी जी आहे ते माल आणखीन जी गाडी जी आहे, वेअर एनी पर्सन ट्रान्सपोर्ट एनी गुड्स, स्टोअर्स एनी गुड्स वाईल दे आर इन ट्रान्झिट. आता काही ट्रान्सपोर्टर असे आहेत की ते गुड्स ट्रान्सपोर्टही करतात, लोडिंग अनलोडिंग त्याचं स्टोरेज पण करतात, हे सगळं करतात. ते गुड्स समजा घेऊन आले तर तिकडनं इमिजिएटली ते दुसरीकडे पाठवलं जात नाही. हे समजा एक वेगळं स्टेट आहे, तिकडनं गुड्स समजा मुंबईत आले तर तिकडनं 2-3 दिवस त्या ट्रान्सपोर्टरकडेच राहतात आणि नंतर मग तिकडनं ते त्यांचे डिस्ट्रीब्युटर असते तिथे पाठवले जातात. बऱ्याच वेळा असं होतं. तर ट्रान्सपोर्टरकडे अशा प्रकारचं त्यांचं स्टोरेज आहे की आमच्याकडे ठेवा. ते समजा एक असा आहे की व्यक्ती की ज्याच्याकडे इंडिया सिमेंटची डिस्ट्रीब्युटरशिप आहे, तो इंडिया सिमेंटचे जी काय ऑर्डर असते त्याला लोकली, मग 4000 बॅग्स आहेत, एवढी सिमेंटच्या असतात, त्या मागवतो. ट्रान्सपोर्टरला सांगतो की त्या घेऊन ये. तो ट्रान्सपोर्टर घेऊन येतो. ते आल्यानंतर त्या ट्रान्सपोर्टरच्या गोडाऊनमध्ये ते सगळं अनलोड होतं. 2-3 ट्रक येतात, ते अनलोड होतं आणि त्यानंतर त्याला सांगितलं जातं की हे कुठे कुठे किती किती पाठवायचे, कुठल्या कुठल्या बिल्डरकडे, कॉन्ट्रॅक्टरकडे किती ऑर्डर आहे ते पाठवायचे. मग तो 3-4 दिवस ते पाठवतो. म्हणजे स्टोरेज त्यामुळे त्याच्याकडेच होतो. ट्रान्सपोर्ट्स एनी गुड्स और स्टोर्स एनी गुड्स, एनी पर्सन while they are in transit in contravention of the provision of this act, the rules made thereunder, all such goods. इथे लक्षात येईल की कायद्याचं उल्लंघन घेऊन ते गुड्स जे आहे ते असं जर ट्रान्झिटमध्ये असं कळलं की त्यांनी कायद्याचं उल्लंघन घेऊन ते गुड्स जे आहे तिथे मुवमेंट करतात. ऑल सच गुड्स कन्व्हेन्स यूज ॲज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट फॉर कॅरिंग द सेट गुड्स अँड डॉक्युमेंट्स रिलेटिंग टू सच गुड्स अँड कन्व्हेन्स. गुड्स, डॉक्युमेंट, कन्व्हेन्स हे सगळं काय केलं जाईल? डिटेन्शन और सीझर. हे काय असतं की त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा ॲक्सेस टॅक्सपेयरला केला जात नाही. म्हणजे हे टेम्पररी डिपार्टमेंट त्यांच्या कंट्रोलमध्ये घेतं, पण मालकी हक्क हा टॅक्सपेयरचा जातो. आणि कन्फ्युजनचा अर्थ काय होतो की जी मालकी हक्क आहे तो गव्हर्नमेंटकडे ट्रान्सफर होतो. डिटेन्शन, सीझर नंतर आता ह्याच्यामध्ये जर त्यांनी पेनल्टी दिली तर ती गाडी सोडवली जाईल, अदरवाईज ती गाडी गव्हर्नमेंट आपल्या कंट्रोलमध्ये घेईल, म्हणजे आपल्या मालकीमध्ये त्यांच्या होईल कन्फिस्केशन आणि मग ती विकून त्याची रिकव्हरी वसूल केली जाईल. त्याचा वेगळा रूल आहे, 144A बहुतेक तो रूल आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये गुड्स, आता हेच गुड्स त्यांनी ताब्यात घेतले, डिटेन्शन आणि सीझर केले, तर पुढे काय होईल? एक जो ओनर आहे त्याचे हे गुड्स आहेत, तो ओनर जबाबदारी घेईल की माझे गुड्स आहेत, काय असेल ती पेनल्टी मी भरतो आणि गुड्स मला द्या. पण एखादा व्यक्ती समजा त्याचे 7-8 गोडाऊनला माल आहे आणि तिकडे तो असा विदाऊट बिल माल आणतो, विकतो, तर तो व्यक्ती समोर येणार नाही. समोर येऊ पण शकतो आणि समोर येणार पण नाही. जर समोर आला तर हे गुड्सचा ओनर काढला, मग ड्युटी नंबर काढला तर काय लक्षात येईल की ह्याच्याकडे 7-8 ठिकाणी प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस आहे, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस आहे, तिकडे इन्स्पेक्शन होऊ शकतं, त्याचं ऑडिट होऊ शकतं. हे ज्याला नको असेल तर हा माल पकडला सोडून देऊ आपण, जाऊ दे, एवढं नुकसान आपल्याला सहन केलं पाहिजे, तो येणारच नाही पुढे. आला समोर तर ऑप्शन काय? नाही आला समोर तर ऑप्शन काय? ओनर ऑफ द गुड्स कम्स फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 200% ऑफ द टॅक्स पेबल ऑफ सच गुड्स. गुड्स आयदर टॅक्सेबल असतील किंवा एक्झाम्प्ट असतील. जर एक्झाम्प्ट असतील तर एक्झाम्प्टच्या केसमध्ये त्यांनी बिल ऑफ सप्लाय नाही बनवला. जर टॅक्सेबल असतील तर त्यांनी टॅक्स इनवॉइस बनवला आहे, पण ड्युटी नंबर वेगळ्याच माणसाला टाकला आहे. वेगवेगळे उद्योग करतात, म्हणजे हे कॉन्ट्राव्हन्शन ऑफ प्रोव्हिजन आहे. आपण काल पण बघितलं की वेगळा ड्युटी नंबर टाकून जर का त्यांनी ट्रान्सपोर्ट केलं असेल तर हे पण काय अपराध आहे. म्हणजे हे कॉन्ट्राव्हन्शन ऑफ प्रोव्हिजन आहे.
एक्झेम्प्टेड गुड्स आहेत ऑन पेमेंट ऑफ अन अमाऊंट इक्वल टू 2% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स किंवा 25,000 विच एव्हर इज लेस. कमी काय म्हणजे इथे मॅक्झिमम पेनल्टी 25,000ची आहे. जर गुड्स 2 लाखाचे असतील तर किती अमाऊंट येईल? 2%प्रमाणे 4,000. 10 लाखाचे असतील तर किती अमाऊंट येईल? म्हणजे 25 लाखाचे गुड्स असतील तर मग 25,000. 50 लाखाचे गुड्स असतील तरी मग 2% किती होतात? ती अमाऊंट मोठी होईल. लेस किती आहे? 25. आणि मॅक्झिमम इथे 25,000च काय होईल? दंड होईल. आणि जिथे ओनर डज नॉट कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी, डज नॉट कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 50% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स आणि 200% ऑफ द टॅक्स पेबल ऑन सच गुड्स विच एव्हर इज हायर. आणि एक्झम्प्टेड गुड्सच्या केसमध्ये 5%. इथे 2% आहे, इथे 5% आणि 25,000. म्हणजे इथे पण मॅक्झिमम तेवढाच होईल. त्याच्याकडनं सिक्युरिटी किती देईल? जर तो आता माझ्या पैसे भरायला नाही आहेत तर सिक्युरिटी घेऊन ते गुड सोडवले जाते. आपण फर्निशिंग सिक्युरिटी इक्विवलंट टू द अमाऊंट पेबल, जेवढी अमाऊंट पेबल आहे ए किंवा बी मध्ये, इन सच फॉर्मॅट अँड मॅनर ॲट दिस प्रिस्क्राइब. नो सच गुड्स ऑर कन्व्हेन्स शॅल बी डिटेन ऑर सीज विदाउट सर्विंग अन ऑर्डर ऑफ द डिटेन्शन. मग त्याची ऑर्डर द्यायला लागेल, डिटेन्शनची ऑर्डर द्यायला लागेल. मग पुढे इश्युअन्स ऑफ ऑर्डर विदिन 7 days. आता ही जी ऑर्डर आहे इकडे 129 आहे, इकडे 142 प्रमाणे काय होईल? ही कारवाई होईल. याला 7 दिवस दिलेत. 7 दिवस. द प्रॉपर ऑफिसर डिटेनिंग और सीजिंग गुड्स कन्व्हेन्स शॅल इश्यू अ नोटिस विदिन 7 days ऑफ सच डिटेन्शन और सीजर स्पेसिफाइंग द पेनल्टी पेएबल अँड देअर आफ्टर पास अन ऑर्डर विदिन अ पिरियड ऑफ 7 days. पहिले शो कॉज मग ऑर्डर सगळं होईल. आपण जेवढं बिग हर्ड दिली जाईल. नो पेनल्टी शॅल बी डिटरमाइंड अंडर सेक्शन 129(3) विदाउट गिविंग द पर्सन कन्सर्न अन अपॉर्च्युनिटी ऑफ बिग हर्ड ऑन पेमेंट ऑफ अमाऊंट रेफर टू इन अमाऊंट ऑल प्रोसिडिंग्स इन रिस्पेक्ट ऑफ पेमेंट केलं तर काय होईल? एंड होईल. आणि फेल्युअर टू पेनल्टी विदिन 15 days ऑफ ऑर्डर गुड कन्व्हेन्स विकले जातील. आणि जे वाहन ज्याचं आहे कन्व्हेन्स शॅल बी रिलीज ऑन पेमेंट ऑफ बाय ट्रान्सपोर्टर 1 लाख रुपये किंवा विच एव्हर इज लेस. पेनल्टी किंवा 1 लाख ह्यातलं कमी काय तेवढं भरलं ट्रान्सपोर्टरनी तर त्याची गाडी जी आहे ती रिलीज केली जाईल. वेअर द डिटेन ऑर सीज गुड्स आर पेरिशेबल ऑर हॅझार्डियस नेचर, म्हणजे नाशिवंत किंवा धोकादायक गुड्स असतील तर जो कालावधी आहे सेड पिरियड 15 days मे बी रिड्यूस बाय द प्रॉपर ऑफिसर. हे मी अगोदर डिटेलमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊन 130 मध्ये गुड्स कन्व्हेन्स आर लायबल टू कन्फिस्केशन वेअर एनी पर्सन, कोणी व्यक्ती असो काय करतो? सप्लाईज और रिसिव्ज एनी गुड्स इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट रूल्स मेड देअर अंडर विथ इंटेंट टू इवेड पेमेंट ऑफ टॅक्स. गुड्स कन्व्हेन्स कधी लायबल टू कन्फ्युजन होईल? एनी पर्सन सप्लाईज और रिसिव्ज एनी गुड्स इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी ऑफ द प्रोव्हिजन गुड्स विदाउट बिल येईल, त्याचं अकाउंटिंग वगैरे काहीच होणार नाही. आणि त्याच प्रकारे ते पुढे मार्केटला पाठवले जातील किंवा विकले जातील, सप्लाय केले जातील. याचा उद्देश काय? विथ इंटेंट टू इवेड पेमेंट ऑफ टॅक्स. इथे कर चोरी हाच उद्देश आहे. कराचे प्रदान चुकवण्याच्या हेतूने या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करून कोणत्याही वस्तूचा पुरवठा करीत असेल किंवा प्राप्त करीत असेल, डज नॉट अकाउंट फॉर एनी गुड्स ऑन विच ही इज लायबल टू पे टॅक्स, हे होणारच. सप्लाईज एनी गुड्स लायबल टू टॅक्स अंडर दिस विदाउट हॅव्हिंग अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन. Contravenes any of the provision of this act or the rules made thereunder with intent to evade payment of tax. Uses any conveyance as a means of transport for carriage of goods in contravention of the provision of this act or the rules made thereunder. आता एखाद्याची गाडी वापरली जाते, एखाद्याची गाडी वापरली जाते, आपल्या गाडीतला जो माल चाललाय तो कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ प्रोव्हिजन करून म्हणजे कायद्याचं उल्लंघन करून त्याची वाहतूक होते
हे ट्रान्सपोर्टरला माहिती असू पण शकतं नसू पण शकतं. आता कारवाई जर करायची आहे कोणावरती, व्हेअर एनी पर्सन, आता त्याची गाडी जी आहे ही लायबल फॉर कन्स्पिरेशन होऊ शकते का, किंवा होऊ शकते हे खाली दिले की अनलेस, बघा काय म्हटले, अनलेस द ओनर ऑफ द कन्व्हियन्स प्रूव्स दॅट इट वॉज सो यूज विदाउट द नॉलेज ऑर कन्व्हियन्स ऑफ द ओनर हिमसेल्फ, his agent if any, and the person in charge of the conveyance. वाहनाचा वापर हा केला आहे स्वतः वाहनाच्या मालकाला, त्याच्या एजंटला, कोणताही असल्यास, आणि वाहनाचा ताबा ज्या व्यक्तीकडे असेल त्या व्यक्तीला ज्ञात नसताना किंवा त्याकडे करार न करता करण्यात आला होता असे वाहन मालकाने सिद्ध केले की हे जे उल्लंघन कायद्याचं करून हे गुड चालले, याची आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला काही आयडिया नाही, आम्ही आमचं काम करतोय. Then all such goods conveyance shall be liable to confiscation and the person shall be liable to penalty under section 122. हे 5 दिलेत ना इकडे. Where any person goods सप्लाय करणं, रिसिव्ह करणं, अकाउंट न करणं, रजिस्ट्रेशन शिवाय सप्लाय करणं, आणखीन कुठल्या याच्यामधली, म्हणजे EV बिल नाही बनवायचं, EV बिल चुकीचं बनवायचं, EV बिल दुसऱ्याच्या नावाने बनवायचं, हे काही होऊ शकतं. आणि यूज केलं आहे एनी कन्व्हिनियन्स ॲज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, कशा करता, अशा प्रकारचे गुड्स सप्लाय करण्याकरता. ह्या 5 ठिकाणी काय होईल, कन्व्हिनियन्स शॅल बी लायबल टू, एक तर ते कन्व्हिनियन्स काय होईल, शॅल बी लायबल टू कन्स्पिरेशन अँड द पर्सन शॅल बी लायबल टू पेनल्टी. आता जर का त्याच्यामध्ये सेटलमेंट काय, किती रुपये द्यायचे त्यांनी, तर ह्याला रिडम्पशन फाईन म्हणतात. की whenever consideration of any goods conveyance is authorized by this act, the officer acting it shall give to the owner of the goods an option to pay in lieu of confiscation such fine as the said officer thinks fit. आता मॅक्झिमम किती अमाऊंट फाईन होऊ शकते हे ऑफिसर ठरवेल. आता किती फाईन लिएबल होते, सच फाईन लिएबल शॅल नॉट एक्सीड द मार्केट व्हॅल्यू ऑफ द गुड्स. गुड्सची मार्केट व्हॅल्यू किती आहे त्याहून जास्त व्हॅल्यू असता कामा नये. जी मार्केट व्हॅल्यू काढली जाईल ती टॅक्स लेस करून काढली जाईल. म्हणजे 1 लाखाचे गुड्स आहेत आणि ह्याच्यावरती टॅक्स 18,000 आहे, 18% आहे, तर मार्केट व्हॅल्यू ऑफ द गुड्स लेस द टॅक्स चार्जेबल देअरऑन. सरकार जमा केलेल्या वस्तूंच्या त्यावर आकारण्यायोग्य असलेला कर कमी करून आलेल्या बाजार मूल्याहून अधिक असणार नाही. तसंच द ॲग्रिगेट, इथे फिक्स दिलेलं नाही, इथे प्युअर सोडलं आहे की तुम्ही किती फाईन लावायचे. द ॲग्रिगेट ऑफ सच फाईन अँड पेनल्टी लेव्हिएबल शॅल नॉट बी लेस दॅन द अमाऊंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 100% ऑफ द टॅक्स पेएबल ऑन सच गुड. त्या गुडवर जेवढा टॅक्स पेएबल आहे त्यापेक्षा कमी पण असणार नाही. त्या वस्तूची जी किंमत आहे, मार्केट व्हॅल्यू आहे, त्याहून जास्त पेनल्टी असू नये आणि जेवढा टॅक्स पेएबल आहे त्यापेक्षा कमी असू नये. जर ह्याच्यामध्ये ते वाहन आहे तर वाहनाविषयी काय करता येईल, वेअर एनी सच कन्व्हियन्स इज यूज फॉर द कॅरेज ऑफ द गुड्स किंवा पॅसेंजर फॉर हायर, द ओनर ऑफ द कन्व्हियन्स शॅल बी गिवन अन ऑपॉर्च्युनिटी टू पे इन लिव्ह ऑफ द कन्स्पिस्केशन ऑफ द कन्व्हियन्स. फाईन जेवढी आहे टॅक्स पेएबल ऑन द गुड्स बिंग ट्रान्सपोर्टेड देअर ऑन. ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ट दिला जाईल. नो ऑर्डर फॉर कन्स्पिस्केशन ऑफ गुड्स कन्व्हियन्स for imposition of penalty shall be issued without giving the person an opportunity of being heard. And where any goods or conveyance are confiscated under this act, याचा अर्थच काय, सरकार जमा होणं म्हणजे काय होईल, the title of the such goods conveyance shall thereupon vest in the government. मालकी हक्क हा सरकारकडे जाईल त्या गुड्स कन्व्हेन्स. The proper officer acting confiscation shall take and hold possession of the things confiscated, and every officer of police on the requisition of such proper officer shall assist him
इन टेकिंग अँड होल्डिंग सच पोझिशन. ह्या जप्तीमध्ये पोलीस त्यांना मदत करतील. The PO may, after satisfying himself that the confiscated goods or conveyance are not required in any other proceedings under this Act, after giving reasonable time not exceeding 3 months to pay fine in lieu of confiscation, dispose of such goods or conveyance and deposit the sale proceeds thereon with the government. जेव्हा रूल मेकिंग सगळी सांगितला होता, काढतो एक मिनिट, तेही काढतो, आलंय सिक्वेन्सला तेही काढतो. आठवतं ना की नाही आठवत? सगळे नसतील तेव्हा, म्हणजे होते त्यांना. त्याच्या पुढचे आता इथे फाईन पेनल्टी लागली का पुढे रूल 144 आहे, रिकव्हरी ऑफ पेनल्टी बाय सेल ऑफ गुड्स, कन्व्हेयन्स, डिटेन ऑर सीज इन ट्रान्झिट. आता फाईन किती आहे, पेनल्टी किती आहे, त्याहून त्या गाडीची किंमत विकून जास्त आली तर मग त्याचं काय होईल? 154 मध्ये हे दिलेलं आहे की पहिल्यांदा काय होईल, मग काय होईल, नेक्स्ट काय होईल, आणि बॅलन्स अमाऊंट जर काय राहिली असेल तर मग त्या व्यक्तीला दिली जाईल. आणि जर तो व्यक्ती समोर आलाच नाही आहे तर मग ते वेलफेअरमध्ये जाईल, कंज्युमर वेलफेअर फंडमध्ये अमाऊंट जाईल. आठवतं नाही, बघितलं होतं हे. आता 131 मध्ये एका व्यक्तीवरती 2 प्रकारच्या कारवाई होऊ शकतात. 2 पेनल्टीज किंवा पनिशमेंट कॅन बी लेविड पॅरलली अंडर डिफरंट प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट. द इम्पोजिशन ऑफ वन कांट रिस्ट्रिक्ट द लेवी ऑफ द अदर. आता एक सिव्हिल प्रोसिडिंग्स आहे आणि दुसरं क्रिमिनल प्रोसिडिंग्स आहे. आता सिव्हिल प्रोसिडिंगमध्ये काय होतं, पेनल्टी फाईन ही पैशामध्ये असते, कैद होत नाही. आणि जिकडे सिव्हिल प्रोसिडिंग्स आहे तिकडे त्याला जेल, तुरुंगवास, कैद हे होऊ शकतं. Without prejudice to the provision contained in the Code of Criminal Procedure 1973, no confiscation made or penalty imposed under the provision of this Act or the rules made thereunder shall prevent the infliction of any other punishment to which the person affected thereby is liable under the provision of this Act or under any other law for the time being in force. याच्यामध्ये ह्या एकच वाक्य, याचा अर्थ मराठीत बघा कळतो का? फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 यामध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींना बाधा येऊ न देता या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या नियमान्वये सरकार जमा झाल्याने किंवा लादलेल्या शास्तीने या अधिनियमाच्या तरतुदीखाली किंवा त्यावेळी अंमलात असणाऱ्या कोणत्याही अन्य कायद्याखाली जी व्यक्ती अन्य कोणतीही शिक्षा लादण्यासाठी पात्र ठरणार असेल त्यास यामुळे प्रतिबंध होणार नाही. त्याचा अर्थ हाच होतो की त्याच्यावरती एकाच वेळेला 2 प्रकारची कारवाई होऊ शकते. 2 penalties punishment can be levied parallelly under different provision of the Act. या ॲक्टमध्ये किंवा दुसरा one can't restrict the levy of other. आता ह्या 132 जो आहे महत्त्वाचा सेक्शन हा आहे. तुम्हाला माहिती आहे 132 काय? तुम्हाला 122 तुमच्या ऐकण्यातलं आहे. तसं हा 132 जो आहे त्याच्यामध्ये हे दिलं आहे की कॉग्निजेबल ऑफेन्स कशाला म्हणतात आणि नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स कशाला म्हणतात.
आता कॉग्निजेबलमध्ये सिरियस कॅटेगरी ऑफ ऑफेन्स आहे, म्हणजे जे कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ प्रोव्हिजन आहे त्यातून जे इव्हेजन ऑफ टॅक्स होतो त्याची अमाऊंट एक लिमिट दिले त्याच्यावरती असेल तर तो गंभीर गुन्हा आहे, तो गंभीर गुन्हा आहे. आता एक आपण जनरल टर्म बघितलं तर कॉग्निजेबल ऑफेन्स मीन्स सिरियस कॅटेगरी ऑफ ऑफेन्सेस in respect of which a police officer has the authority to make an arrest without a warrant and to start an investigation with or without a permission of a court. हे मी जनरल टर्ममध्ये सांगतो, जीएसटी पॉईंट ऑफ व्ह्यू सांगत नाही, हे नॉर्मल सांगतो. आणि नॉन कॉग्निजेबल मीन्स relatively less serious offenses in respect of which a police officer does not have the authority to make an arrest without a warrant and an investigation cannot be initiated without a court order. हे दोन कॅटेगरी आहेत. द कॉग्निजेबल आणि नॉन कॉग्निजेबल जीएसटी पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे? सेक्शन 132 मध्ये इट इज प्रोव्हाइडेड दॅट द ऑफेन्सेस रिलेटिंग टू टॅक्सेबल गुड्स अँड ऑर सर्व्हिसेस वेअर जिथे द अमाऊंट ऑफ टॅक्स इव्हेडेड ऑर द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल्ड ऑर द अमाऊंट ऑफ रिफंड. इथे गुन्हा कुठला होणार आहे? मोठा गुन्हा कसा होऊ शकतो की इव्हेजन ऑफ टॅक्स, एक तर आउटपुट टॅक्स प्रॉपर नाही जमा केला, रिफंड प्रॉपरली नाही घेतला आणि ITCमध्ये काय घोल त्यांनी केला असेल तर ह्यातनं 5 करोड किती एक्सिडिंग 5 करोड जी अमाऊंट ऑफ टॅक्स आहे इव्हेडेड ऑर द अमाऊंट ऑफ ITC रॉंगली अवेल्ड युटिलाइज ऑर द अमाऊंट ऑफ रिफंड रॉंगली टेकन एक्सिड्स ₹5 करोड. इट शॅल बी, इथे युटिलाइज शब्द नाही, फक्त काय म्हणतं रॉंगली अवेल केला 5 करोडच्या, इट शॅल बी कॉग्निजेबल अँड नॉन बेलेबल. कॉग्निजेबल असेल तर नॉन बेलेबलच येईल. गंभीर गुन्हा आहे तिकडे त्याला जामीन नाही. आणि इन सच केसेस द बेल कॅन बी कन्सिडर्ड बाय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ओनली. जर तसा गुन्हा झाला असेल तर कमिशनरकडे ऑथॉरिटी नाही, मग त्याला तुम्ही मॅजिस्ट्रेटकडे घेऊन जा आणि जो जामीन आहे हा त्या व्यक्तीचा हक्क असतो. जर एवढा गंभीर गुन्हा आहे की त्याला जामीन दिल्यामुळे तो पुरावे नष्ट करेल असं काय असेल तर त्याला जामीन दिला जाऊ शकत नाही. अदरवाईज त्याला जामीन बाय डिफॉल्ट त्याला जामीन दिला जाणार आहे. अदर ऑफेन्सेस अंडर द ॲक्ट are non-cognizable and bailable and all arrested persons shall be released on bail by deputy assistant commissioner. तो अधिकार त्यांच्याकडे 5 करोडच्या वरती आहे तर त्याला कोर्टात घेऊन जा, मॅजिस्ट्रेट समोर उभा करा. अदरवाईज अदर ऑफेन्सेस अंडर द ॲक्ट म्हणजे GST ॲक्टमध्ये GST कायद्यामध्ये नॉन कॉग्निजेबल तेवढे गंभीर नाही आहे त्यामध्ये. आणि ते काय असतील जर नॉन कॉग्निजेबल आहे तर बेलेबल आहे आणि कॉग्निजेबल आहे तर नॉन बेलेबल आहे. हे कॉम्बिनेशन असंच येतं. आता 132 मध्ये आलो आपण तर whoever commits or causes to commit and retain the benefit arising out of. कमिट म्हणजे काय? whoever commit, जो कोणी खालीलपैकी कोणताही गुन्हा करतो किंवा त्यापासून उत्पन्न होणारे फायदे राखून ठेवण्यास प्रवृत्त अपप्रवृत्त करतो. ओके, यासाठी काय काय दिले ते ABCDEF, G ओमिट केला गेला, H आहे, I आहे, JK ओमिट केले, L आहे, ती सांगितलं. ह्या ॲक्टिव्हिटीज केल्यात का? हेच केलं आहे का याच्यामध्ये? सप्लायज एनी गुड सर्व्हिसेस ऑर बोथ विदाउट इश्यू ऑफ एनी इनवॉइस. हेच मार्ग आहेत ना की जिकडनं काय होऊ शकेल, डिव्हिजन ऑफ टॅक्स होऊ शकेल विदाउट इश्यू ऑफ एनी इनवॉइस इन violation of the provision of this act or the rules made thereunder with the intention to evade tax. हेतू पुरस्सर कर चुकवण्यासाठी विदाउट इश्यू ऑफ एनी इनवॉइस गुड सर्व्हिसेस किंवा दोन्हीचा काय होतो तरतुदीचं उल्लंघन करून सप्लाय होतो. issues any invoice or bill without supply of goods, services or both in violation of the provision of this act or the rules made thereunder leading to wrongfully availment or utilization of ITC or refund of tax. तरतुदीचा भंग, नियमांचा किंवा तरतुदीचा भंग करून वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हीचा पुरवठा न करता
पुरवठा न करता काय केलं, कोणतेही बीजक किंवा देयक देईल. यातून काय उद्देश काय, जमा रकमेचा दोषपूर्ण रीतीने लाभ घेतला जाईल किंवा त्याचा वापर केला जाईल किंवा कराचा परतावा घेतला जाईल. wrongfully availment or utilization of the input tax credit or a refund of tax. पहिले काय होतं, पहिल्या ठिकाणी इनवॉइस नाही पाठवायचा आणि माल पाठवायचा. दुसऱ्या केसमध्ये इनवॉइस द्यायचा आणि इनवॉइस देऊन रिफंड किंवा ITC घेतला जाईल. तिसऱ्या ठिकाणी अवेल्स इनपुट टॅक्स क्रेडिट युजिंग द इनवॉइस और बिल रेफर्ड टू इन क्लॉज B or fraudulently avails input tax credit without any invoice or bill. Invoice bill नसताना fraudulently ITC घ्यायचं. कोणत्याही इनवॉइस किंवा बिलाशिवाय फसवणूक करून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवलं. कलेक्ट एनी अमाउंट as tax but fails to pay the same to the government beyond a period of 3 months from the date on which such payment becomes due. या पेमेंट ड्यू आहे, ते देणं आहे, 3 महिन्यापासून त्यांनी पेमेंट नाही केलं ड्यू झाल्यापासून. evades tax or fraudulently obtain refund and where such offense is not covered. A, B, C, D मध्ये कवर नाही आहे. evasion of tax किंवा fraudulently refund ते कवर नाही. falsifies or substitutes financial record or produce fake account or documents or furnishes any false information with an intention to evade payment of tax due under this act. Acquires possession of or in any way concern himself in transporting, removing, depositing, keeping, concealing, supplying or purchasing or in any other manner deals with any goods. कोणत्याही वस्तू, जे वस्तू दिले या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या नियमान्वये सरकार जमा करण्यास पात्र आहेत. आता इथे विच ही नोज और ॲज रिझन टू बिलीव्ह दॅट आर लायबल टू कन्फिस्केशन, तरी पण त्यांनी काय केलं, त्या वस्तू ज्या माहिती होतं की सरकार जमा करण्यास पात्र आहे, त्याला माहिती असेल आणि त्याचं कारण असेल, अशा कोणत्याही वस्तूने ताबा मिळवेल. म्हणजे इथे काय म्हटलं आहे, पजेशन, ट्रान्सपोर्टिंग, रिमुव्हिंग, डिपॉझिटिंग, कीपिंग, कन्सिलिंग, सप्लाईंग और परचेसिंग, अशा कोणत्याही वस्तूंची वाहतूक करणे, त्या हलवणे, जमा करणे, बाळगणे, लपविणे, त्यांचा पुरवठा करणे, त्याची खरेदी करणे यात स्वतः कोणत्याही प्रकारे संबंधित असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारे अशा वस्तूंचा व्यवहार करेल. रिसिव्स और इन एनी वे, आता हे वर सगळं दिलं आहे हे गुडसाठी, तेच खाली इकडे सर्व्हिस करत आहे. कोणत्याही सेवांच्या पुरवठ्यात या अधिनियमांच्या कोणत्याही तरतुदींचे किंवा त्याखाली केलेल्या नियमांचे उल्लंघन हो त्याचं जे माहीत असेल किंवा तसे मांडण्यास कारण असेल, अशा कोणत्याही सेवा किंवा अशा कोणत्याही सेवा देण्यात कोणत्याही प्रकारे ती संबंधित असेल किंवा इतर कोणत्याही रीतीने असा सेवा करण्यास देण्याचा तो व्यवहार करेल. अटेम्प्ट टू कमिट, अटेम्प्ट टू कमिट, आता हे जे वर दिले सगळं काय सुरुवात करायची, whoever commits or causes to commit and retain the benefit arising out of any of the following offense, हे सगळे अपराध आहे, हे सगळे अपराध आहे, याच्यामध्ये ज्याचा सहभाग आहे. attempt to commit or abets the commission of any of the offenses mentioned in clause A to F and clause H आणि I of this section shall be punishable. पनिशेबल काय असेल, आता पनिशेबल काय असेल हे दिलं त्यांनी. ऑफेन्स इन्व्हॉल्व काय, आता आपण वरती जे बघितलं 132(1) मध्ये A to F HI, ह्याच्यामध्ये टॅक्स इव्हेडेड और इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल युटिलाइज और रिफंड रॉंगली टेकन, हे 3च मार्ग आहेत ना. म्हणजे जर का बघितलं टॅक्स इव्हेडेड म्हणजे संपूर्ण टॅक्स भरला नाही किंवा कमी टॅक्स भरला, ITC रॉंगली अवेल युटिलाइज केला आणि रिफंड रॉंगली टेकन, मेन कॅटेगरी 3च आहे. यातनं काय केलं, अमाऊंट इन्व्हॉल्व ती टॅक्स इव्हॅजनची अमाऊंट आहे ती 5 करोडपेक्षा जास्त असेल तर याच्यावरती पनिशमेंट काय असेल, पनिशमेंट असेल
इम्प्रिझनमेंट, तुरुंगवास, कैद, जेल हे किती असेल? अप टू 5 इयर्स आणि विथ फाईन पण असेल. जर 2 करोड ते 5 करोडच्या मध्ये अमाऊंट असेल तर इम्प्रिझनमेंट अप टू 3 इयर्स आणि विथ फाईन. हे 3 दिलं तिकडे. इथे 1 करोड ते 2 करोड केव्हा आहे अमाऊंट इन्व्हॉल्व, केव्हा बघितली जाते? इश्यूज एनी इनवॉइस ऑर बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस. इनवॉइस आणि बिल दिलं विदाउट सप्लाय ऑफ गुड सर्व्हिस, तर इथे ग्रेटर दॅन 1 करोड आणि लेस दॅन 2 करोड जर असेल तर मग इथे अप टू 1 इयर तुरुंगवास किती आहे? अप टू 1 इयर आणि विथ फाईन. आता हे सगळं करायला जे सहाय्य करतात, कमिट्स ऑर अबेट्स इन, फॉल्सिफाईज ऑर सबस्टिट्यूट्स फिनान्शियल रेकॉर्ड्स और प्रोड्यूसेस फेक अकाउंट्स, हे जो कोण करेल डॉक्युमेंट्स और फर्निशेस एनी फॉल्स इन्फॉर्मेशन विथ अन इंटेन्शन टू इव्हेड पेमेंट ऑफ टॅक्स. इथे अमाऊंट किती आहे बघितलं जाणार नाही, अप्लिकेबल नाही, नॉट ॲप्लिकेबल. काय ॲप्लिकेबल नाही? अमाऊंट इन्व्हॉल्व किती आहे बघितलं जाणार नाही. हे जर करत असेल तर याला 6 महिन्यापर्यंत जेल किंवा मग फक्त फाईन किंवा मग जेल आणि फाईन दोन्ही होऊ शकतं. आणि दुसरा अटेम्प्ट केला, एकदा ते सापडून शिक्षा होऊन पण दुसऱ्यांदा अटेम्प्ट केला फॉर सेकंड अँड एव्हरी सबसिक्वेंट ऑफेन्स अंडर सेक्शन 132, तिथे काही लिमिट नाही. म्हणजे हे जे वर दिलं आहे हे जर सेकंड टाईम केलं तर काही लिमिट नाही. सेकंड टाईम केलं तर इम्प्रिझनमेंट अप टू 5 इयर्स अँड विथ फाईन, 5 वर्ष आणि फाईन दोन्ही. आता इथे 132(4) मध्ये काय दिले बघा. आता हे मी एक वरती पनिशमेंट 132(3) मध्ये काय दिलं आहे की इम्प्रिझनमेंट मिनिमम 6 मंथ इन द ॲब्सेन्स ऑफ स्पेशल अँड ॲडिक्वेट रिझन टू द कॉन्ट्ररी टू बी रेकॉर्डेड इन द जजमेंट ऑफ द कोर्ट अँड एक्सटेंडिंग टू. म्हणजे हे जे दिलं आहे 5 वर्ष, 3 वर्ष, 1 वर्ष, यामध्ये मिनिमम 6 महिने फाईन राहील, 6 महिने जेल राहील, तुरुंगवास राहील. मॅक्झिमम तेवढा असू शकतो. 5 वर्षच असेल असं नाही. मॅक्झिमम, मिनिमम 6 महिने, मॅक्झिमम अप टू म्हटलं तर मग ते डिपेंड करतं कोर्ट किती त्याला देईल. पण मिनिमम त्यांना 6 महिने द्यावेच लागते. Notwithstanding anything contained in the Code of Criminal Procedure 1973, all offences under this Act, except the offences referred to in section 132(5) shall be non-cognizable आणि bailable. कुठला? 132(5) मध्ये खाली सांगितलं, ज्यात हे सांगितलं आहे 132(5) काय सांगतो की कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल काय, की जे वरती आपण वाचलं द ऑफेन्सेस स्पेसिफाईड इन क्लॉज A, B, C, D हे होते. हे खाली दिले परत. सप्लाईज एनी गुड सर्व्हिसेस और बोथ विदाउट इश्यू ऑफ एनी इनवॉइस इन व्हायोलेशन ऑफ द प्रोविजन ऑफ दिस ॲक्ट और द रूल्स मेड देअर अंडर विथ द इंटेन्शन टू इव्हेड टॅक्स, इश्यूज एनी इनवॉइस और बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड्स आणि अवेल्स ITC आणि कलेक्ट एनी अमाऊंट ऑफ टॅक्स, आणि जी भरत नाही 3 महिन्यामध्ये, हे 4 जर करत असतील आणि ABCD अँड पनिशेबल अंडर 132(1) मध्ये रोमन 1 आहे, म्हणजे इथे 5 करोड आहे. हा जो आहे हाच फक्त काय कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल. तर नॉन कॉग्निझेबल आणि बेलेबल कुठला आहे तो सोडून बाकी सगळे, आणि कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल 5 करोडच्या वरती जर का अमाऊंट इन्व्हॉल्व आहे ABCD मध्ये, a person shall not be prosecuted for any offense under this section except with the previous sanction of the commissioner. कमिशनरच्या सँक्शनने सगळी कारवाई होईल त्याच्यावर. आता जेव्हा आपण टॅक्सची अमाऊंट इन्व्हॉल्व म्हणतो तर फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन द टॅक्स शॅल इन्क्लूड द अमाऊंट ऑफ टॅक्स इव्हेडेड or the amount of input tax credit wrongly availed or utilized or refund wrongly taken under the provision of this act, SGST,
IGST, UTGST, cess levied under the CGST Act. तर मी एक हिंट सोडला होता, मी सोडला होता. त्यामध्ये काय होतं, अरेस्टची प्रोव्हिजन होती. अरेस्ट कोणाला केलं आहे? आता जे आपण आता ABCD बघितले, जी ABCD बघितले, वेअर द कमिशनर हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट अ पर्सन हॅज कमिटेड एनी ऑफेन्स स्पेसिफाईड इन सेक्शन 132 ABCD विच इज पनिशेबल अंडर सेक्शन 132(1) रोमन 1 अँड सेक्शन 132(1)(2) और 132(2) ऑफ द सेड सेक्शन, he may by order authorize any officer of central tax to arrest such person. कुठलं सांगितलं त्यांनी? ABCD हे 1, 2, 3, 4. आणि विच इज पनिशेबल काय कुठे आहे? हे इथे पनिशेबल आहे 5 करोड. ओके, 2 करोडच्या पुढे 2 ते 5 करोड. आणखी मग इकडे तर सेकंड अँड एव्हरी सबसिक्वेंट ऑफेन्स हे बघितलं पनिशेबल किती आहे, त्यांना अरेस्ट होऊ शकतं. अरेस्टची प्रोव्हिजन ह्यांच्यावरती ॲप्लिकेबल होईल. वेअर अ पर्सन इज अरेस्टेड अंडर सेक्शन 59(1) फॉर अन ऑफेन्स स्पेसिफाईड अंडर सेक्शन 132(5) म्हणजे काय, कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स त्यांनी केलं आहे. द ऑफिसर ऑथोराइज टू अरेस्ट द पर्सन शाल इन्फॉर्म सच पर्सन ऑफ द ग्राउंड ऑफ अरेस्ट अँड प्रोड्यूस हिम बिफोर अ मॅजिस्ट्रेट विदिन 24 hours. अरेस्ट करून त्याला 24 तासामध्ये काय केलं जाईल? मॅजिस्ट्रेट समोर हजर केलं जाईल. दंडाधिकाऱ्यासमोर 24 तासाच्या आत हजर करेल. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 वेअर अ पर्सन इज अरेस्टेड 69(1) मध्ये फॉर एनी ऑफेन्स स्पेसिफाईड अंडर सेक्शन 132(4) म्हणजे नॉन कॉग्निजेबल आणि बेलेबल ऑफेन्स आहे. ही शॅल बी ॲडमिटेड टू बेल और इन डिफॉल्ट ऑफ बेल forwarded to the custody of the magistrate. In case of a cognizable and bailable offence, the deputy commissioner or the assistant commissioner shall, for the purpose of releasing an arrested person on bail or otherwise, have the same powers and be subject to the same provision as officer in charge of a police station. हे सगळं कशाच्या आधारे होतं? फौजदारी प्रक्रिया संहिता यांच्या तरतुदीत अधीन राहून जेव्हा एखाद्या व्यक्तीस पोट कलम 4 अन्वये विनिष्ट केलेल्या कोणत्याही अपराधाला पोट कलम 1 अन्वये अटक केली जाते, तेव्हा तिला जामीन मंजूर करण्यात येईल किंवा जामीन देण्यात कसूर केल्यास दंडाधिकाऱ्याच्या कोठडीत पाठवण्यात येईल. आणि अदखलपात्र व जामीनपात्र अपराधाच्या बाबतीत अटक केलेल्या व्यक्तीला जामिनावर किंवा अन्यथा मुक्त करण्याच्या प्रयोजनार्थ उपआयुक्त किंवा सहाय्यक आयुक्त एखाद्या पोलीस ठाणे अंमलदारात जे अधिकार असतात तेच अधिकार असतील, तो ज्या तरतुदींना अधीन असतो अशा तरतुदींना अधीन असेल. हे अरेस्टची प्रोव्हिजन एवढीच होती. आणि ह्याचा संबंध कशाशी होता? 132शी होता. म्हणून मी काय बोललो होतो 1 ते 32 घेईन तेव्हा हे सांगेन अरेस्ट. आता जर मी तेव्हाच घेतलं असतं त्या सिक्वेन्समध्ये तर मला हे सगळं परत सांगायला लागलं असतं. थोडं हे माहिती आहे की ज्युडिशियल कस्टडी काय असते, पोलीस कस्टडी काय असते, थोडं तुम्ही वाचू शकता तुम्हाला गरज वाटली तर. इथे 132 संपला, त्यात आपण 69 पण कव्हर केला. आता 133 आहे. willful disclosure of any information or the content of any return. Willful disclosure of any information or the contents of any return where जिथे any person engaged in connection with the collection of statistics under section 151, compilation or computerization thereof, or in any officer of central tax having access to information specified under section 150(1). आता इथे काय दिलं आहे बघा, ह्याचं नाव काय सेक्शनचं? लायबिलिटी ऑफ ऑफिसर्स आणि सर्टन अदर पर्सन्स अंडर सेक्शन 133. जी माहिती कलेक्ट केली जाते कुठनं कलेक्ट केली जाते? सेक्शन 151 मधनं 150(1) मधनं. मग समजा बँकेकडनं माहिती मागवली, इन्शुरन्स कंपनीकडनं रिकव्हरी प्रोसिडिंग करण्यापूर्वी माहिती तर घेतली पाहिजे ना की एखाद्या व्यक्तीवर रिकव्हरी प्रोसिडिंग करायची आहे तर त्याची प्रॉपर्टी किती आहे, कुठे आहे,
त्याला कोणाकडनं येणं किती आहे, ते ड्यू कधी होणार आहे, मग कुठल्या सोर्समधून रिकव्हरी होऊ शकते, यासाठी जी माहिती घेतली जाते. तर एनी पर्सन, जिथे एनी पर्सन एंगेज इन कनेक्शन विथ द कलेक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स, संबंधित तो व्यक्ती त्या कामामध्ये काय त्याला अपॉइंट केला गेला आहे. म्हणजे हे गव्हर्नमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा जिकडे हे काम चालतं तर GST पोर्टल आहे, पुढे येईल ते पण, की बघा इफ एनी पर्सन एंगेज इन कनेक्शन विथ द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसेस ऑन द कॉमन पोर्टल ऑर द एजंट ऑफ कॉमन पोर्टल. म्हणजे ह्या लोकांकडे काय इन्फॉर्मेशन आहे आणि ती त्यांनी विलफुली discloses any information or the content of any return furnished under this act or rules made thereafter. म्हणजे टॅक्सपेअर विषयी कुठलीही माहिती जे लोक स्टोअर करण्याच्या कामामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्याकडनं जाणीवपूर्वक विलफुली डिस्क्लोजेस एनी इन्फॉर्मेशन ऑर द कंटेंट ऑफ एनी रिटर्न furnished under this act or the rules made thereafter otherwise than in execution of his duties under the said section. ओके, लक्षात घ्या. जर तो त्यांच्या ड्युटी परफॉर्म करण्याच्या कामाचा भाग आहे तो, म्हणून ती माहिती डिस्क्लोज होत असेल, अदरवाईज म्हटलं इकडे. पण जर का तसा कामाचा भाग नाही आहे आणि ती माहिती कोणाला दिली जाणं, पसरवणं, देणं फॉर द पर्पज ऑफ प्रोसिक्युशन ऑफ अन ऑफेन्स अंडर दिस ॲक्ट और अंडर एनी अदर ॲक्ट फॉर द टाइम बिंग इन फोर्स, हे सोडून अदरवाईज काय म्हटलं आहे, हे सोडून ही शॅल बी पनिशेबल विथ imprisonment for a term which may extend to 6 months. कळलं? कर्तव्य पार पाडत असताना कुठली माहिती लीक झाली, बाहेर गेली तर कामाचा भाग आहे, त्याला काही दुसरा पर्याय नाही आहे, ती माहिती बाहेर देणं जाणारच आहे. पण जाणीवपूर्वक हे कामाचा भाग नसताना, कर्तव्यावर नसताना 151 आकडेवारी गोळा करण्याविषयक त्याचे संकलन किंवा संगणकीकरण या कामाशी संबंधित असेल अशी कोणतीही व्यक्ती किंवा 150 मध्ये काही माहिती घेतली जाते, मध्ये केलेली माहिती त्यात पाहता येईल, तो कोणत्याही राज्य कर अधिकारी किंवा सामायिक पोर्टलच्या कॉमन पोर्टलच्या सेवेच्या तत्संबंधी संबंधात कामाशी संबंधित असलेली कोणतीही व्यक्ती किंवा सामायिक पोर्टलचा एजंट या अधिनियमाच्या उक्त कलमाखालील त्याची कर्तव्य पार पाडताना किंवा या अधिनियमाखालील किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमातील अपराधाचा खटला दाखल करण्याच्या प्रयोजनाचा हेतू पुरस्कार या अधिनियमाखाली किंवा त्याखाली केलेल्या नियमाखाली सादर केलेली कोणतीही माहिती किंवा कोणत्याही विवरणाचा आशय उघड करीत असेल तर तो 6 महिन्यापर्यंत असू शकेल एवढ्या कारावासाच्या किंवा 25,000 रुपयापर्यंत द्रव्यदंडाच्या किंवा दोन्ही शिक्षास पात्र राहील. ओके, म्हणजे जी माहिती टॅक्सपेअरची पब्लिकची डिपार्टमेंटकडे येईल किंवा कॉमन पोर्टलकडे येईल, त्याचा जो कम्प्युटेशन करतोय तो ती माहिती जर उघड केलं हेतू पुरस्सर तर तो 6 महिने जेल किंवा विथ फाईन विथ मे एक्सटेंड टू 25,000 किंवा दोन्ही यात पात्र असेल. आता ह्याची कारवाई कशी होईल, पात्र आहे तर पुढे कशा प्रकारे कारवाई होईल. एनी पर्सन हु इज अ गव्हर्नमेंट सर्वंट आहे शॅल नॉट बी प्रॉसिक्युटेड, खटला भरायला त्याच्यावर तर फॉर एनी ऑफेन्स अंडर धिस सेक्शन एक्सेप्ट विथ प्रिव्हियस सँक्शन ऑफ द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटच्या पूर्व परवानगीने शासकीय कर्मचारी असेल तर शासनाच्या पूर्व मान्यतेशिवाय किंवा या कलमाखालील कोणत्याही अपराधाचा खटला भरता येणार नाही कोणत्याही व्यक्तीवर. जर गव्हर्नमेंट अधिकारी असेल तर परवानगीने खटला भरता येईल आणि जर तो शासकीय कर्मचारी नसेल तर आयुक्ताच्या पूर्व मान्यतेशिवाय या कलमाखालील कोणत्याही अपराधाकरता खटला भरण्यात येणार नाही. आता हे पण सेक्शन सगळे असेच आहेत. पुढे 138 महत्त्वाचं आहे, बाकी हे असे आहेत म्हणून आपण बघतोय. नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स. कोणतेही न्यायालय आयुक्ताच्या पूर्व मंजुरीखेरीज या अधिनियमाखाली किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमाखाली कोणत्याही शिक्षापात्र असलेल्या अपराधाचा खटला दाखल घेणार नाही आणि प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यास दुय्यम वाटणारे कोणतेही न्यायालय अशा कोणत्याही अपराधाची न्याय चौकशी करणार नाही. अपराधाची दखल घेणे याविषयी हा सेक्शन 134. प्रिझम्पशन ऑफ कल्पेबल मेंटल स्टेट हे सेक्शन 135 मध्ये.
सदोष मानसिक स्थिती म्हणजे काय? तर समजा एखाद्या व्यक्तीला एक आपल्याला पैसे पडलेले दिसतात आणि आपण ते घेतो, तुम्ही याला काय म्हणाल? एखादी वस्तू आपल्याला दिसते अशात पडलेली, ती आपण उचलतो, हे योग्य आहे का? हे कुठेतरी मला लोभ आहे, हे माझा नाही आहे आणि मी ते घेतो, तर हे एक द्योतक आहे की तुमची स्थिती जी आहे सदोष आहे. माझ्या कष्टाचा, माझ्या मेहनतीचा मी मिळत असेल तर ते योग्य आहे, पण दुसऱ्याचा मी विचारलं पाहिजे पैसे कोणाचे पडलेत का, ती वस्तू कोणाची हरवली आहे का, राहिली आहे का? समस्या ना काय? आता इथे या कायद्यामध्ये याचा संबंध काय की एनी पर्सन प्रॉसिक्युटेड फॉर अन ऑफेन्स अंडर दिस ॲक्ट, अपराधासाठीच्या खटल्यात आरोपीची मानसिक स्थिती सदोष असणे आवश्यक असेल. म्हणजे इथे बघा कसं आहे, खाली दिलं एक्सप्रेशनमध्ये, फॉर द पर्पजेस ऑफ दिस सेक्शन द एक्सप्रेशन कल्पेबल मेंटल स्टेट इन्क्लूड्स इंटेन्शन, मोटिव्ह, नॉलेज ऑफ द फॅक्ट अँड बिलीफ इन or reason to believe a fact. A fact is said to be proved only when the court believes it to exist beyond reasonable doubt and not merely when its existence is established by a preponderance of probability. म्हणजे याचा अर्थ काय बघा, मराठीमध्ये वाचतो आपण, उद्देश, हेतू किंवा वस्तुस्थितीचे ज्ञान किंवा त्या बाबतीत तिला विश्वास किंवा वस्तुस्थिती मानण्यास कारण याचा अंतर्भाव होतो. एखादी वस्तुस्थिती अस्तित्वात आहे याबाबत जेव्हा न्यायालयाची निसंशय खात्री पटेल तेव्हाच फक्त ती वस्तुस्थिती सिद्ध झाल्याचे म्हटले जाते. केवळ संभावनेच्या प्राबल्याने तिचे अस्तित्व प्रस्थापित केल्याने ते अस्तित्व सिद्ध होत नाही. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या जीएसटी मार्कमध्ये काय आउटपुट टॅक्स भरला नाही, कमी भरला, ITC रॉंगली अवेज युटिलाइज केला, रिफंड चुकीच्या प्रकारे घेतला, तर जो व्यक्ती आहे, जो ओनर आहे, त्या बिझनेसचा कंट्रोल त्याच्याकडे आहे, तो असं म्हणू शकतो की मला काय माहितीच नाही, हे सगळं अकाउंटंटनी केलं, त्याला काय माझं परमिशन नव्हती. म्हणजे कुठेतरी त्याला हे सगळं माहिती होतं आणि त्याच्या परमिशननीच हे चाललं होतं. विदाऊट बिल माल येतो, इनवॉइस माल न घेता येतो, हे बिल न बनवता माल पाठवला जातो, हे सगळं जे चाललं आहे ह्यात मला काय माहिती नाही, तो असं बोलू शकतो का? म्हणजे हे त्याला सगळं ज्ञात आहे आणि त्याचं मेंटली त्याला हे सगळं करायचं आहे. इथे काय मानलं जाईल किंवा तसं मानण्याचं कारण असेल की त्याचं माइंड हे त्याचं कल्पेबल मेंटल आहे किंवा त्याचं मानण्याचं कारण आहे, which requires any prosecution for an offense under this act which requires a culpable mental state on the part of the accused, the court shall presume the existence of such mental status. हे एवढंच आहे. याचं काय महत्त्व असेल म्हणजे एखादी इंटेन्शनने ते केलं की नाही, त्याचं इंटेन्शन ते करण्याचा, फ्रॉड करण्याचा होतं की नाही, विदाउट टॅक्स इंटेन्शन होतं की नाही, ते होतं, कारण त्याचं माइंड तसंच होतं. तशा स्थितीमुळे त्यांनी ते केलं. म्हणजे तो व्यक्ती मेंटली इमानदार नाही आहे, याच प्रकारे त्याचा विचार आहे, त्यामुळे त्याने ते केलं. 136 रिलेव्हन्सी ऑफ स्टेटमेंट. एखाद्या व्यक्तीकडनं माहिती मागवली, त्याला समन दिला, तो आला, त्यांनी माहिती दिली, ही माहिती आहे ना आता जी घेतलेली आहे, त्या माहितीच्या आधारे पुढे कारवाई होणार. तर त्याचा रिलिव्हन्स काय? रिलिव्हन्सी ऑफ स्टेटमेंट अंडर सर्टन सर्कम्स्टन्सेस. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जे स्टेटमेंट अंडर सर्टन सर्कम्स्टन्सेस हे 136 सेक्शनमध्ये सांगितलं. अ स्टेटमेंट मेड अँड साइन्ड बाय पर्सन ऑन अपीअरन्स इन रिस्पॉन्स टू एनी समन. समन दिला, तो व्यक्ती आला कोणत्याही चौकशीत किंवा कारवाई करताना. कलम 70 मध्ये आहे, अन्वये जारी केलेल्या कोणत्याही समन्सचे उत्तर म्हणून कोणत्याही व्यक्तीने स्वाक्षरी केलेले निवेदन या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाच्या कोणत्याही खटल्यामधील पुढील बाबी अंतर्भूत असलेल्या तथ्यांची सत्यासत्यता साबित करण्याच्या प्रयोजनार्थ रिलिव्हंट असेल. संबंध असेल जेव्हा त्यात, संबंध केव्हा असेल? जेव्हा त्यात वेन पर्सन, जेव्हा तो पर्सन हू मेड द स्टेटमेंट इज डेड, तो व्यक्ती त्यांनी स्टेटमेंट दिलं
तर ते स्टेटमेंटचा संबंध असेल का त्या कारवाईमध्ये, तो व्यक्ती डेड झाला, और कॅनॉट बी फाउंड or incapable of giving evidence or is kept out of the way by the adverse party or whose presence cannot be obtained without an amount of delay or expense which under the circumstances of the case the court considers unreasonable. असे निवेदन केलेल्या व्यक्ती निधन झाले आहे किंवा जिचा शोध लागू शकत नाही किंवा जी साक्षी देण्यास असमर्थ आहे किंवा जिला प्रतिपक्षाने चौकशीपासून दूर ठेवले आहे किंवा जिला समक्ष हजर करण्यास लागणारा विलंब व खर्च करणे त्या प्रकरणाच्या परिस्थितीत न्यायालयाला गैरवाजवी वाटते. काय म्हणता इकडे, शॅल बी रिलिव्हंट, त्यांनी दिलेलं स्टेटमेंट किंवा माहिती शॅल बी रिलिव्हंट फॉर द पर्पज ऑफ प्रूव्हिंग इन एनी प्रोसिक्युशन फॉर अन ऑफेन्स, एखाद्या गुन्ह्यासाठी कोणत्याही खटल्यात अंडर दिस ॲक्ट द ट्रूथ ऑफ द फॅक्ट विच इट कंटेन्स, स्टेटमेंटमध्ये दिले त्यांनी, तर ते रिलिव्हंट असेल, संबंधित असेल. तसंच वेन द पर्सन हू मेड द स्टेटमेंट इज एक्झामाइंड ॲज अ विटनेस इन द केस बिफोर द कोर्ट अँड, त्याला काय केलं आहे, स्टेटमेंट दिलं आहे आणि त्याचं स्टेटमेंट एक्झामाइंड ॲज अ विटनेस इन द केस बिफोर द कोर्ट झालं आहे अँड द कोर्ट ऑफ इज ऑफ द ओपिनियन दॅट हॅविंग रिगार्ड टू द सर्कमस्टान्सेस ऑफ द केस द स्टेटमेंट शुड बी ॲडमिटेड, दाखल करून न्यायालयाचा पुरावा म्हणून दाखल करून घेण्यात यावं असे न्यायालयाचे मत आहे, इन एव्हिडन्स इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस. ओके, हा पण सेक्शन एवढाच आहे, काय नाही. कंपनी आहे, या अधिनियमाखाली अपराध केलेल्या व्यक्ती कंपनी असेल. Where an offence committed by a person under this act is a company, every person who at the time an offence was committed was in charge of, म्हणजे असा अपराध घडण्याच्या वेळी कंपनीचा धंदा चालवण्यासाठी कंपनीचा ताबा ज्या व्यक्तीकडे होता आणि कंपनी चालवण्यास जी व्यक्ती जबाबदार होती अशी प्रत्येक व्यक्ती, त्याचप्रमाणे कंपनी त्या अपराधाबद्दल दोषी आहे असे मानले जाईल आणि अशी व्यक्ती व कंपनी त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाण्यास व त्यानुसार शिक्षा दिली जाण्यास पात्र असतील. आणि नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेनिंग सबसेक्शन 1 मध्ये दिलंय, तरी पण काय पुढे म्हटलंय, वेअर अन ऑफेन्सेस अंडर धिस ॲक्ट हॅज बीन कमिटेड बाय अ कंपनी अँड इट इज प्रूव्ड दॅट द ऑफेन्स हॅज बीन कमिटेड विथ द कन्सेंट ऑर connivance of or is attributable to any negligence of the part of any director, manager, secretary or any other officer of the company, such director, manager, secretary or other officer shall also be deemed to be guilty of that offense and shall be liable to be proceeded against and punished accordingly. ताबा कोणाकडे होता हे तर दिलेले पहिले, तरी पण काय म्हटलं इकडे, या अधिनियमाखाली अपराध एखाद्या कंपनीने केला असेल आणि त्या कंपनीच्या कोणत्याही संचालकाच्या, व्यवस्थापकाच्या, सचिवाच्या किंवा अन्य अधिकाऱ्याच्या संमतीने किंवा मूक संमतीने किंवा त्याने दुर्लक्ष केल्यामुळे असा अपराध घडल्याचे सिद्ध करण्यात आले असेल तर असा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारी देखील त्या अपराधाबद्दल दोषी आहे असे मानले जाईल आणि त्याच्या विरुद्ध कारवाई केली जाण्यास व त्यानुसार शिक्षा दिली जाण्यास तो पात्र असेल. Where an officer under this act has been committed by a taxable person being, या अधिनियमाखाली अपराध हा भागीदारी संस्थेने किंवा मर्यादित दायित्व असलेल्या भागीदारी संस्थेने किंवा एखाद्या अभिव्यक्त हिंदू कुटुंबाने, म्हणजे इथे काय काय येतं, पार्टनरशिप फर्म, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आणि हिंदू आणि एवढे फॅमिली ट्रस्ट. मग इथे की पर्सन कोण आहे, भागीदार किंवा कर्ता किंवा यथास्थिती विश्वस्त म्हणजे ट्रस्ट त्या अपराधाबद्दल दोषी आहे असे मानले जाईल आणि त्याच्या विरुद्ध कारवाई केली जाण्यास व त्यानुसार शिक्षा दिली जाण्यास तो पात्र असेल आणि पोट कलम 2च्या तरतुदी अशा व्यक्तीस योग्य त्या फेरफारासह लागू होतील. नथिंग कंटेन इन दिस सेक्शन शॅल रेंडर एनी such person liable to any punishment provided in this act if he proves that the offense was committed without his knowledge or that he had exercised all duty
diligence to prevent the commission of such offense. अशा व्यक्तीने असा अपराध आपल्या नकळत घडला होता किंवा असा अपराध घडू नये म्हणून आपण योग्य ती सर्व दक्षता घेतली होती असे सिद्ध केले तर या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे ती या अधिनियमात तरतूद केलेल्या शिक्षेस पात्र होणार नाही. कंपनी मीन्स कंपनीमध्ये कोण येतं? बॉडी कॉर्पोरेट आणि इन्क्लूड्स फर्म और अदर असोसिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल आणि डायरेक्टर इन रिलेशन टू अ फर्म मीन्स अ पार्टनर इन द फर्म. आता हा जसं आपण 132 मध्ये बघितलं की मोठी अमाऊंट आहे त्यांना मग फाईन पण मोठी आहे प्लस इम्प्रेजमेंट आहे, कैद आहे, जेल आहे, तुरुंगवास आहे ना. तर इथे हा एक लिगल सेक्शन असा आहे की याच्यामध्ये सेटलमेंट केली जाते. कोणत्याही अपराधाबद्दल एकतर खटला सुरू करण्यापूर्वी किंवा सुरू झाल्यानंतर अपराधासंबंधात आरोपी असलेल्या व्यक्तीने विहित करण्यात येईल अशा रीतीने अशी आपस मिळण्याची रक्कम केंद्र सरकारला किंवा यथास्थिती राज्य सरकारला शासनाला प्रदान केल्यावर आयुक्तांकडून अपराध आपसात मिटवण्यात येईल. ही लिगल सेटलमेंट आहे. आता याच्यामध्ये ही लिगल सेटलमेंट केव्हा होणार नाही. नथिंग कंटेंट इन दिस सेक्शन शॅल अप्लाय टू अ पर्सन हू हॅज बीन अलाउड टू कंपाऊंड वन्स. एकदा त्याला अलाउ केलं आहे कंपाऊंड करायला इन रिस्पेक्ट ऑफ एनी ऑफ द ऑफेन्सेस जे आपण बघितले 132 मध्ये A to F आणि 132 मध्ये HIL हे जे बघितले यात एकदा कंपाऊंडिंग झालं आहे तर सेकंड टाईम नाही होणार. बी ओमिट केला गेला आहे. सी अ पर्सन हू हॅज बीन अक्यूज ऑफ कमिटिंग एन ऑफेन्स अंडर सेक्शन 132(1)B. 132(1)B मध्ये काय आहे? काय गुड्स न देता इनवॉइस आणि बिल इश्यू केलं विदाउट सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस इनवॉइस इश्यू केले. तो सेक्शन असेल त्यामध्ये होणार नाही अपार्टमेंट. कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्स तो होणार नाही. पर्सन इश्यूज एनी इनवॉइस और बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस. ओके हे 132(1)B आहे. अ पर्सन हू हॅज बीन कन्व्हिक्टेड फॉर अन ऑफेन्स अंडर धिस ॲक्ट बाय अ कोर्ट. अ पर्सन हू हॅज कन्व्हिक्टेड एकदा निकाल लागला दोषी म्हणून तो सिद्ध झाला का मग अपार्टमेंट होणार नाही, मग कंपनीचा ऑफेन्स होणार नाही. कारवाई सुरू होण्यापूर्वी किंवा कारवाई चालू आहे यामध्ये होऊ शकतो. आणि एनी अदर क्लास ऑफ पर्सनल ऑफेन्सेस ॲज मे बी प्रिस्क्राइब. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट एनी कंपाऊंडिंग अलाउड अंडर द प्रोव्हिजन ऑफ दिस सेक्शन शॅल नॉट अफेक्ट द प्रोसिडिंग्स इफ एनी इन्स्टिट्यूटेड अंडर एनी अदर लॉ. दुसऱ्या कुठल्या कायद्यामध्ये जी काय असेल कारवाई असा कोणताही आपस मिळेल यामुळे इतर कोणत्याही कायद्याने सुरू असलेल्या कार्यवाहीस कोणतीही असल्यास बाधा पोहोचणार नाही. प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट कंपाऊंडिंग शॅल बी अलाउड ओनली आफ्टर मेकिंग पेमेंट ऑफ टॅक्स इंटरेस्ट अँड पेनल्टी इन्वॉल्ड इन सच ऑफेन्सेस. व्याज व शास्ती यांचे प्रदान करण्यास आल्यानंतरच केवळ आपसमेळ करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कंपाऊंडिंग अमाऊंट द अमाऊंट फॉर कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्सेस अंडर धिस section shall be such as may be prescribed subject to the maximum amount not being less than 25%. जी कंपाउंडिंग अमाउंट आहे ही not being less than 25% of the tax involved and the maximum amount not being more than 100% of the tax involved. Abatement of proceeding and non-initiation of
criminal proceeding. On payment of such compounding amount as may be determined by the commissioner, no further proceeding shall be initiated under this act against the accused person in respect of the same offence, and any criminal proceedings, if already initiated in respect of the said offence, shall stand abated. आयुक्तांनी निश्चित केले असेल त्याप्रमाणे अशा अपार्टमेंट रकमेचे प्रदान करण्यात आल्यावर त्याच अपराधाच्या संबंधात त्या आरोपी व्यक्तीविरुद्ध आणखी कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही आणि उक्त अपराधाच्या संबंधात यापूर्वी सुरू असलेली कारवाई कोणतीही असल्यास समाप्त होईल. आता याकरता इकडे तरतूद आहे, रूल दिलाय. या रूलमध्ये त्यांनी ॲप्लिकेशन करायचं कंपाऊंडिंगसाठी. ॲप्लिकेशन फॉर कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्स अँड ॲप्लिकेशन मे आयदर बिफोर और आफ्टर द इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉसिक्युशन. मेक अँड ॲप्लिकेशन 138(1) मध्ये फॉर्म GST CPD 01 टू द कमिशनर फॉर कंपाऊंडिंग ऑफ अन ऑफेन्स. सेकंड स्टेपमध्ये काय होईल, कॉलिंग ऑफ रिपोर्ट बाय द कमिशनर. ऑन रिसिप्ट ऑफ द application, the commissioner shall call for a report from the concerned officer with reference to the particulars furnished in the application or any other information which may be considered relevant for the examination of such application. ॲप्लिकेशनचं काय पुढे एक्झामिनेशन आणि पुढे अलाविंग ऑर रिजेक्शन कंपाऊंडिंग. ॲप्लिकेशन केलं जाईल, मग माहिती घेतली जाईल आणि पुढे जाऊन the commissioner, after taking into account the content of the said application, may by order पुढे ऑर्डरमध्ये on being satisfied that the applicant has made full and true disclosure of the fact relating to the case, allow the application indicating the compounding amount and grant him immunity from prosecution or reject such application within 90 days of the receipt of the application. 90 दिवसामध्ये हा निर्णय होईल. अलाविंग किंवा रिजेक्शन ॲप्लिकेशन केल्यापासून 90 दिवसामध्ये होईल. द कमिशनर शाल डिटरमाइन द कंपाऊंडिंग अमाऊंट अंडर सबग्रुप 3 ॲज द टेबल बिलो. कशा प्रकारे आता जे काय ऑफेन्सेस आहेत, जर ए मधला आहे, बी मधला का नाहीच आहे, तर ए साठी काय, सी साठी काय, डी साठी काय, ई साठी काय आणि एफ आहे पुढे एच आहे, आय आहे. किती अमाऊंट भरायची, इकडे तुरुंगवास आहे, त्याला नको तुरुंगवास. कंपाऊंडिंग अमाऊंट इफ ऑफेन्स इज पनिशेबल अंडर सेक्शन 185(1) मध्ये रोमन 1 आणि इकडे दोन त्यांनी पाडलेली कॅटेगरीज. कंपाऊंडिंग अमाऊंट इफ ऑफेन्स इज पनिशेबल अंडर सेक्शन 132(1)(2) मध्ये आणि इथे ACDE मधलं असेल तर अप टू 75% ऑफ द अमाऊंट ऑफ टॅक्स इवेडेड or the amount of input tax credit wrongly availed utilized subject to minimum किती up to maximum 75% आणि minimum 25% of such amount tax evaded or the amount input tax credit wrongly utilized आणि refund wrongly taken. आणि जर 135(1)(2) मधला असेल तर मग इकडे up to 60% of the amount of tax evaded or the amount of minimum किती इथे दिले 25, ते मिनिमम 25 घेतले, इथे घेतले 40%, सब्जेक्ट टू मिनिमम ऑफ 40% ऑफ सच अमाऊंट टॅक्स इवेडेड. आणि तेच पुढे जर एफ आणि एच आणि आय आहे तर अमाऊंट इक्विलंट टू 25% ऑफ टॅक्स इवेडेड आणि अमाऊंट इक्विलंट टू 25% ऑफ टॅक्स इवेडेड. आणि अटेम्प्ट टू कमिट द ऑफेन्सेस और अबेट्स द कमिशन ऑफ ऑफेन्सेस मेन्शन हे 132(a) मध्ये ACFH आय मध्ये आहे, त्यांना इक्वल टू 25% आणि इकडे पण तेवढंच अमाऊंट आहे, सेम तेवढं. आता एवढी अमाऊंट त्यांनी वेअर द ऑफेन्स कमिटेड बाय द ऑफिसर फॉल्स अंडर मोर दॅन वन कॅटेगरी स्पेसिफाईड इन द टेबल अबव, द कंपाऊंडिंग अमाऊंट इन सच केसेस शॅल बी द अमाऊंट डिटरमाइंड फॉर द ऑफेन्स फॉर विच हायर कंपाऊंडिंग अमाऊंट हॅज बीन प्रिस्क्राईब. अशा जर व्यक्तीने केलेला गुन्हा वरील तक्त्यात निर्दिष्ट केलेल्या एकापेक्षा जास्त श्रेणीमध्ये मोडतो अशा प्रकरणात कंपाऊंडिंग रक्कम ही त्या गुन्ह्यासाठी निश्चित केलेली रक्कम असेल ज्यासाठी जास्त कंपाऊंडिंग रक्कम विहित केली गेली आहे. अपॉर्च्युनिटी बिंग हर दिला जाईल
आणि टॅक्स इंटरेस्ट आणि पेनल्टी टू बी पेड बिफोर ॲप्लिकेशन इज अलाउड. पहिले भरून घेतलं जाईल. द ॲप्लिकेशन शॅल नॉट बी अलाउड अनलेस द टॅक्स इंटरेस्ट आणि पेनल्टी लायबल टू बी पेड हॅज बीन पेड इन द केस फॉर विच द ॲप्लिकेशन हॅज बीन मेड. आणि द पेमेंट ऑफ कंपाऊंडिंग अमाऊंट विदिन 30 days ऑफ द कंपाऊंडिंग ऑर्डर. The applicant shall within a period of 30 days from the date of the receipt of the order under subrule 3. Subrule 3 मध्ये सांगितलं आहे काय, हे सगळं दिलंय. allowing or rejection of compounding of application shall be vitiated and be void in case the applicant failed to pay the compounding amount. दिली नाही त्याने अमाऊंट तर within the time specified in subrule 6. The order made under subrule 3 shall be vitiated and be void. Withdrawal of immunity. Immunity granted to a person under subrule 3 may at any time be withdrawn by the commissioner if he satisfied that the such person had the course of the compounding proceedings. त्यांनी काय माहिती लपवली, चुकीची माहिती दिली, मटेरियल किंवा हॅड फॉल्स इव्हिडन्स दिले तर ते विड्रॉ करतील. Thereupon such person may be tried for the offence with respect to which immunity was granted or for which any other offences that appears to have been committed by him in the. हे रोजच्या कामातलं नाही आहे, हे विशिष्ट परिस्थितीमधलं आहे. Provision of the act shall apply as if no such immunity had been granted. त्या अशा व्यक्तीवर त्या गुन्ह्यासाठी सूट देण्यात आली आहे. त्या गुन्ह्यासाठी किंवा कंपाऊंडिंग कार्यवाहीच्या अनुषंगाने त्याने केलेल्या कोणत्याही गुन्ह्यासाठी खटला चालवला जाऊ शकतो आणि अधिनियम लागू होईल असे असते की कोणतीही सूट दिली गेलेली नाही. म्हणजे जेन्युइन केस असेल, सगळी माहिती प्रॉपर दिलेली असेल तर मग या प्रकारे त्याला सूट दिली जाईल. आणि जर तिथे झालं की त्यांनी चुकीची माहिती दिली तर मग ऑर्डर विड्रॉ केली जाईल आणि त्याच्यावरती पुढे गुन्हा कारवाई चालू राहील. यातले बरेच सेक्शन असे आहेत की जे तुम्हाला ॲटलिस्ट वाटण्यामध्ये आले पाहिजे. चला आलं हे माहिती आहे का, कधी आलं ते बघता येईल. किंवा आपण एखादी न्यूज बघतो तर अशी कारवाई केली तर मग ती या कायद्याखाली कारवाई केली आहे का वेगळ्या कायद्याखाली कारवाई केली आहे, तुम्हाला किती इंटरेस्ट आहे त्याप्रमाणे तुम्ही ती माहिती काढू शकता. ॲक्च्युली ह्याला 2च तासामध्ये मी हा संपलो टॉपिक, सेक्शन 122 ते 138. पण काल मी तो सेक्शन 138A वरती संवादाच गेला, त्यामुळे अदरवाईज आज क्लास झालाच नसता, कालच संपलाच.